नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 741000 मित्रांनो परत एकदा नंबर कन्फर्म करून घ्या। 741000 किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। मित्रांनो, मी नाशिक शहरामध्ये शिकवतो। ज्या लोकांना माझ्या बरोबर येऊन नाशिक मध्ये अभ्यास करायचा असेल तुमचं स्वागत असेल। मित्रांनो बघा, काही लोक नाशिकच्या आजूबाजूला राहत असतील, प्लॅन करत असेल नाशिक मध्ये येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो। त्याच पद्धतीने अनेक ऑनलाईन लेक्चर्स पण उपलब्ध आहेत। सो प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा। मित्रांनो बघा, आज आपण बघणार आहोत शेकडेवारी। काय डिस्कस करणार आहोत मित्रांनो? शेकडेवारी। अतिशय सोप्या पद्धतीने हायपोथेटिकल डाटा घेऊन आपण शेकडेवारी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। बघा, प्रकार एक त्याच्यातला बघणार आहोत। दिले 2100 चे 6%। 2100 चे किती टक्के दिले आहेत? 6%। म्हणजे चेची भाषा काय सांगते मित्रांनो? गणितामध्ये जिथे कुठे चे असतो त्याचा अर्थ गुणाकार असा होतो। तुम्हाला मी पुढचे ऍडव्हान्स उदाहरण पण सांगणार आहे। बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व उदाहरणं शिकवणार आहे। चे म्हणजे काय असतो मित्रांनो? गुणाकार असतो। म्हणजेच 2100 एकदा कन्फर्म करून घ्या। बघा, चे म्हणजे गुणाकार असतो। म्हणजेच 2100 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 6 आणि पुढे जर टक्केवारीचं साइन असेल तर छेद काय टाकतो आपण? 100। टक्केवारीचं साइन असेल छेद काय टाकतो? 100 टाकतो। मित्रांनो, ही 2 0 गेली, ही 2 0 गेली। 21 गुणाकारामध्ये 6 किती आलं मित्रांनो? 21 गुणाकारामध्ये 6, 6 1 6 आणि 6 2 12। सो उत्तर आलं तुमचं मित्रांनो 126। काय उत्तर आलं? 126 आलं। तुम्हाला जर परीक्षेत आलं असं आलं 120 चे 120%, 120 चे 120%, तर कसं काढणार मित्रांनो? काय करणार? चे म्हणजे गुणाकार असतो। मग 120 गुणाकारामध्ये काय? 120। भागाकारामध्ये किती मित्रांनो? 100। टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद 100 टाकला। 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला। काय उरलं? 12 गुणाकारामध्ये 12 म्हणजेच थोडक्यात 12चा वर्ग। उत्तर येणार आहे मित्रांनो 144। काय उत्तर येणार आहे? 144 उत्तर येणार आहे। आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करून देतोय। चला व्हिडिओ पॉज करणार आहात। आता 3 एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक टाइप वरचा मी एक 3 तुम्ही सॉल्व्ह करणार आहात। बघा, जसं की मी पहिलं उदाहरण दिलं 50 चे 70%। 50 चे 70% सोपं आहे मित्रांनो, अतिशय लहान पोरगा पण सॉल्व्ह करेन। 130 चे 150%, बरोबर आहे। तिसरं उदाहरण मित्रांनो 180 चे 90%, 180 चे 90%। हे 3 उदाहरण तुम्ही काय करायचे? सॉल्व्ह करायचे। लहान पोरगा, पहिलीचा मुलगा पण सॉल्व्ह करेल। आपण तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय मित्रांनो। चला पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत आपण। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत। बघा, 825 चे 14% इथं कुठेही गुणाकार करण्यासाठी, इथं कुठेही 0 नाही आहेत मित्रांनो कट करण्यासाठी। आपल्याला उदाहरण काय दिलंय? 825 चे म्हणजे काय असतं मित्रांनो? गुणाकार 14 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो? 100। काय करणार? 100। आय होप समजलं। टक्केवारीचं साइन आहे म्हणून छेद काय टाकून घेतला? 100 टाकून घेतला। मग आता इथून पुढे कसं सॉल्व्ह करायचं? अतिशय सोपं आहे। पहिले या दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण। काय आहे? 825 गुणाकारामध्ये किती? 14, बरोबर आहे। आता मग किती? आता बघा, 14 पंचे 70 0 हातच्याला 7, 14 दुने 28, 28 आणि 7 35 5 हातच्याला 3, 14 8 112, 112 आणि 3 मित्रांनो 115। सो उत्तर आलं तुमचं 115 50 म्हणजेच 11550। आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो? 100। हा 1 0 गेला, हा 1 0 गेला। काय उत्तर आलं? 1155। भागाकारामध्ये किती आलं मित्रांनो? 10। खाली 10 100 1000 10000 लाख 10 लाख अशा संख्या असतील, खालतं खाली जेवढे 0 असतात तेवढे घर उजवीकडनं सरकून जायचे। उत्तर येणार, एक घर सरकलो, उत्तर येणार मित्रांनो उत्तर येणार 115.5। काय उत्तर येते मित्रांनो? 115.5। खाली एक घर होतं, खाली 1 0 होता, एक घर सरकलो तर 115.5। आय होप समजलं असेल कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय। परत एक मी सॉल्व्ह करून देतो मित्रांनो, एक तुम्हाला सॉल्व्ह करायचंय। बघा, तुम्हाला अजून असं एक उदाहरण दिलं की 28 चे 55%। 28 चे किती टक्के मित्रांनो? 55%। तर कसं करणार? मग कसं करणार? 28 गुणाकारामध्ये 55 आणि भागाकारामध्ये किती? 100। आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने करतोय। तर काय करणार? पहिले 28 गुणिले 55 करून घ्या। आता याच्या अनेक शॉर्ट ट्रिक्स पण आहेत 55चा गुणाकार करण्याच्या, पण आपण 5चा करतो। 8 पंचे 40 0 हातच्याला 4 दिला, 5 दुने 10 आणि 4 मित्रांनो 14। पुढच्या 5 ने गुणल्यावर पण हेच उत्तर येईल 0 4 1। यांची बेरीज 0 4 5 1, बरोबर आहे। सो उत्तर आलं मित्रांनो 1540
40 भागाकारामध्ये 100 तो 1 0 गेला 1 0 गेला 154 भागाकारामध्ये 10 सो उत्तर आलं मित्रांनो 15.4 काय उत्तर आलं 15.4 आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय चला मित्रांनो आता 2 एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे 2 ते 3 एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे तुम्ही सॉल्व्ह करायचे 2 ते 3 एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे तुम्ही सॉल्व्ह करायचे मी जे तुम्हाला सांगितलं 27 चे 9% 27 चे मित्रांनो 9% 12 चे 12% 12 चे 12% आणि मी तुम्हाला सांगितलं 121 चे 205% ठीक आहे ही 2-3 उदाहरण मी तुम्हाला दिली आहेत तुम्ही काय करायचे मित्रांनो सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करायचे चला मित्रांनो पुढचा टाइप बघणार आहोत आपण पुढचा क्वेश्चनचा प्रकार बघणार आहोत बघा काय म्हटलंय 2646 चे 27/7% 2646 चे 27/7% सॉरी 5/27% मग काय करणार मित्रांनो आता भरपूर लोक असे करतील काय करतील 2646 गुणाकारामध्ये 5 किती मित्रांनो 27 आणि भागाकारामध्ये छेद टाकतील असं केलं तरी चालणार आहे पण सोपा पर्याय काय मित्रांनो बघा काय पर्याय उदाहरण कसं होतं आपलं बघा मी परत एकदा उदाहरण लिहितो 2646 गुणा चे 5/27% असं दिलंय ना मग काय करणार 2646 लिहून टाकणार 2646 चे म्हणजे गुणाकार मित्रांनो हे 5 छेद काय लिहून टाकणार 27 इथं लिहून टाकणार आणि हा छेद इथं पर्सेंटेजचं साइन आहे म्हणून गुणाकारामध्ये काय टाकून घेतला परत 100 टाकून घेतला आणि जनरली काय करायचं पर्सेंटेज मध्ये 100 ची छेडछाड करण्याचा प्रयत्न करायचा नाही 100 ची छेडछाड करण्याचा प्रयत्न करायचा नाही 27 या 2646 ला आपण भाग घेऊन टाकू 3 आणे देऊ किंवा 9 आणे देऊ बरोबर आहे 3 आणे देतो 3 9 27 3 8 24 2 उरले मित्रांनो 3 8 24 आणि 3 दुने 6 परत 9 आणे देतो 9 1 9 9 9 81 किती उरले मित्रांनो 7 9 8 72 बरोबर आहे सो काय उत्तर आलं 98 गुणाकारामध्ये 5 भागाकारामध्ये 100 आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने करतोय आता 98 गुणिले 5 म्हणजे किती होतील माहितीये का 980 च्या हाफ म्हणजे 490 डिवायडेड बाय किती झाले 100 0 गेला मित्रांनो 49 छेद किती 10 49 छेद 10 म्हणजे काय उत्तर आलं पाहिजे 4.9 काय उत्तर आलं पाहिजे मित्रांनो आपलं 4.9% साइन नाही 4.9 हे काय झालं पाहिजे उत्तर आलं पाहिजे समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय आता तुम्हाला काय करायचे उदाहरण पॉज करणार आहात लिहून घेणार आहात पुढचे 3 उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करणार आहात मित्रांनो पुढचे 3 उदाहरण काय करणार आहात तुम्ही सॉल्व्ह करणार आहात बघा मी एक उदाहरण देतो की 28 चे 2.1 सॉरी हा 2 नाहीये 28 चे 1.14% 28 चे 1. किती टक्के 14% दुसरं उदाहरण दिलं मित्रांनो तुम्हाला 121 चे या 112 चे 3.3/4% ठीक आहे आणि तिसरं उदाहरण दिलं मित्रांनो 121 चे 9/11% 9/11% हे 3 उदाहरण मी तुम्हाला दिलेत मित्रांनो तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे तुम्हाला काय करायचे ते 3 उदाहरण सॉल्व्ह करायचे चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया कसं आहे बघा पुढचं एक्झाम्पल दिले 119 0 म्हणजे 1190 चे 2.5/17% बरोबर आहे मग आता बघा हे जर 2.5/17 असं असेल ना तर याचं पूर्णांक युक्त व्यवहार अपूर्णांकात करून घ्यायचं म्हणजे अपूर्णांकात करून घ्यायचं हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये बरोबर आहे म्हणजेच काय करायचं 2.17/5/17 आहे ना या दोघांचा गुणाकार आणि आधी काय करायचा 5 17 दुने 34 आणि 5 39 छेद हा 17 असा ना असा आय होप समजलं हे उदाहरण जर तुम्हाला असं आलं असतं ना 8.3/4% तर कसं आलं असतं 8 चोक 32 आणि 3 35 छेद किती आलं मित्रांनो 4 आलं 35 छेद किती आलं 4 आलं आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने करतोय मग काय करणार आहात आता आपल्याला संख्या दिली मित्रांनो 1190 गुणाकारामध्ये 17 दुने 34 आणि 5 मित्रांनो 39 छेद किती 17 गुणाकारामध्ये काय झालं मित्रांनो 100 0 गेला 17 1 17 आणि 17 7 119 सो उत्तर आलं मित्रांनो 7 गुणाकारामध्ये 39 भागाकारामध्ये 10 बरोबर आहे 7 गुणाकारामध्ये 39 करून घ्या नवीन 7 मित्रांनो 63 हातच्याला 6 गेला 7 त्रिक 21 21 आणि 7 27 273 डिवायडेड बाय किती मित्रांनो 10 273 डिवायडेड बाय किती 10 मग खाली एक 0 आहे तर एकूण एक घर सरकलो आपण मित्रांनो उत्तर आलं 27.3 काय उत्तर आलं 27.3 हे तुमचं काय आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे आय होप मी ज्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला लक्षात येत असेल बघा आपण याची ऍडव्हान्स उदाहरणांची पण प्रॅक्टिस करणार आहोत
A to Z सर्व उदाहरणांचे काय करणार आहोत मित्रांनो, प्रॅक्टिस करणार आहोत. चला मी 3 एक्झाम्पल देतो, तुम्हाला सॉल्व्ह करायचे. 3 एक्झाम्पल देतो, तुम्हाला सॉल्व्ह करायचे मित्रांनो. मी जर तुम्हाला असे उदाहरण दिली मित्रांनो, बघा असे एक उदाहरण दिली, 121 चे 2.3/11%, याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. दुसरं उदाहरण मित्रांनो, 25 चे 8.1/5% मित्रांनो, 8.1/5%. तिसरं उदाहरण आहे मित्रांनो, चला 21 चे 2.3/7% मित्रांनो. ठीक आहे, आय होप समजलं. मी प्रत्येक टाइप वरचं 1 ते 2 उदाहरण मी सॉल्व्ह करून देतोय, 2 ते 3 उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करायचे. जे नाही सुटलं, ज्याच्यामध्ये काही डाऊट काही शंका असेल, तुम्ही मला विचारू शकतात मित्रांनो. ऍडव्हान्स बेसिक सर्व उदाहरण आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत मित्रांनो. चला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया मित्रांनो. बघा 260 चे 0.4%, पुढचा प्रकार आहे. म्हणजेच आपण या पद्धतीचं उदाहरण आहे, 260 चे 0.4%. मग काय करायचे आता, मग लिहून काढणार. 260 चे म्हणजे काय मित्रांनो, गुणाकार 0.4 आणि टक्क्याचं साइन आहे, छेद किती टाकला, 100. क्लिअर, मॅटर क्लोज. समजलं कसं केलं, काही डाऊट नसेल इथपर्यंत. आता पॉइंटच्या वरती किती घर आहेत मोजा मित्रांनो. पॉइंटच्या उजवीकडे एक घर आहे, खाली पॉइंट नाहीच आहे, मग खाली काय वाढवायचा, 1 0 वाढवायचा आणि हा पॉइंट काय करायचा, विसरून जायचा. मग वरची संख्या होईल मित्रांनो 260, गुणाकारामध्ये 4, भागाकारामध्ये मित्रांनो 1000. भागाकारामध्ये काय झाला, 1000. वरती पॉइंटच्या वरती जर 2 घरं राहिली असते तर खाली 2 0 टाकले असते. पॉइंटच्या उजवीकडे जर 3 संख्या राहिली असते तर खाली 3 0 टाकले असते. वरती जेवढे संख्या पॉइंटच्या उजवीकडे तेवढेच 0 खाली काय करायचे असतात, वाढवायचे असतात. मग हा 1 0 गेला, हा 1 0 गेला मित्रांनो. 26 गुणाकारामध्ये 4, भागाकारामध्ये 100. 26 चौक मित्रांनो 104, भागाकारामध्ये 100. आता खाली 2 0 आहेत तर एकूण 2 घरं सरकायचे मित्रांनो. पॉइंट इथे टाकायचा आहे 1.04. तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, 1.04. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो अजून एक मी सॉल्व्ह करून देतो, पुढचं तुम्ही सॉल्व्ह करायचंय. बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून दिलं मित्रांनो, मी तुम्हाला एक उदाहरण लिहून देतो, मी एक सॉल्व्ह करणार आहात, तुम्ही एक सॉल्व्ह करायचं मित्रांनो. हे उदाहरण झालंय, मी जर तुम्हाला असं लिहून दिलं असतं 12 चे 0.008%, बरोबर आहे. तर मग कसं केलं असतं मित्रांनो, काय केलं असतं, 12 गुणाकारामध्ये 0.008 आणि टक्क्याचं साइन आहे म्हणून छेदस्थानी काय टाकला असता, 100. इथपर्यंत क्लिअर. आता पॉइंटच्या उजवीकडे किती घरं होते मित्रांनो, बघा बरं. पॉइंटच्या उजवीकडे किती घरं होते, 3 घर होते. म्हणून खाली किती 0 वाढवणार मित्रांनो, किती 0 वाढवणार, 3 0 वाढवणार आणि हा पॉइंट काय करणार, विसरून जाणार. म्हणजेच 12 गुणाकारामध्ये 8 डिवायडेड बाय 1 वर 5 0 म्हणजेच 1 लाख. काय उत्तर आलं मित्रांनो, 1 लाख. आता 12 किती मित्रांनो, 96 डिवायडेड बाय काय उत्तर आलं, 1 लाख. 96 डिवायडेड बाय 1 लाख म्हणजे खाली आता जर 5 0 असतील तर एकूण 5 घरं सरकायचे आहेत मित्रांनो. एकूण किती घरं सरकायचे आहेत, 5. 1 2, 96 चे ऑलरेडी 2 आहेत तर अजून किती 0 टाकणार, 3 0 टाकणार, मग पॉइंट ठेवणार, मग 0 लिहिणार. उत्तर लिहिणार मित्रांनो 0.00096. हे तुमचं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय मित्रांनो, लक्षात आलं असेल मित्रांनो. चला 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात. 3 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतोय मित्रांनो. पहिलं उदाहरण दिलं मित्रांनो 18 चे 0.02%. दुसरं उदाहरण दिलं मित्रांनो मी 15 चे 1.3%. तिसरं उदाहरण दिलं मित्रांनो मी 121 चे 0.00 नाही 405%. हे 3 उदाहरण तुम्हाला काय करायचे मित्रांनो, सॉल्व्ह करायचे. मला माहितीये काही लोकांना हे खूप सोपं वाटत असेल, काही लोकांना अवघड वाटत असेल. मित्रांनो आपल्याला सर्वांना बरोबर धरून चालायचंय. सो तुम्हाला सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता बघा परत हे तेच एक्झाम्पल होतं. आता बघा आता दोघं जागेवर पॉइंट आहेत तर तोच फॉर्म्युला वापरायचा, फॉर्म्युला विसरायचा नाही. जे दिलंय ना बेसिक विसरायचं नाही मित्रांनो. 0.18 चे 0.9%. मग काय करणार मित्रांनो, 0.18 चे म्हणजे गुणाकार 0.9, भागाकारामध्ये किती मित्रांनो 100. आता पॉइंटच्या वरती किती घर आहेत मोजा बरं मित्रांनो, पॉइंटच्या वरती किती घर आहेत मोजा बरं, मोजाल. आय होप तुम्ही पॉइंटच्या वरती किती घर आहेत मित्रांनो, हे 1 घर आहे आणि हे 2 घर आहेत, 3 घर आहेत मित्रांनो. पॉइंटच्या वरती जर 3 घर असतील तर खाली किती 0 टाकणार, 3 0 टाकणार आणि हा पॉइंट काय करणार मित्रांनो, विसरून जाणार. वरची संख्या होईल 18 गुणाकारामध्ये 9, भागाकारामध्ये
1 लाख, भागाकारामध्ये काय मित्रांनो 1 लाख, 18 9 किती मित्रांनो 162 का, 18 9 62 तास आहे, 162 भागाकारामध्ये 1 लाख. आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. आता खाली 10 100 1000 10,000 लाख 10 लाख कोटी 10 कोटी 1000 कोटी असू द्या मित्रांनो, खाली जेवढे झिरो असतील आणि 10च्या पटीत संख्या असेल तर तेवढे घरं उजवीकडनं काय करायचे असतात, सरकून जायचे असतात. मग आता खाली 5 झिरो आहेत म्हणजे एकूण 5 घरं उजवीकडनं आपल्याला सरकायचे आहेत. हा एक घर झालं, हे दुसरं घर झालं, हे तिसरं घर, हे चौथं घर मित्रांनो, हे 5वं घर, मग 0 पॉइंट मग 0 म्हणजे उत्तर आलं मित्रांनो 0.00 हे तुमचं काय झालं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. लक्ष देणार आहेत मित्रांनो, प्रत्येक टॉपिक प्रत्येक कंटेंट्स आपल्याला करायचा आहे. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. 3 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तुम्हाला बनवायचे आहेत मित्रांनो. 3 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तुम्हाला काय करायचे आहेत मित्रांनो, बनवायची आहेत. 3 एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे आहेत मित्रांनो. अतिशय सोपं असेल. 0.025 चे 0.25%, ठीक आहे. 0.001 चे 0.001%, ठीक आहे. 1.8 चे 2.5%, ठीक आहे. हे 3 उदाहरण तुम्हाला काय करायचे मित्रांनो, बनवायचे. हे 3 उदाहरण तुम्ही काय करणार आहात, बनवणार आहात. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता बघा काय दिलंय, 1590 चे 0.15%. मग काय करणार मित्रांनो, लिहून घेणार 1590 गुणाकारामध्ये 0.15 डिवायडेड बाय 100. आता पॉइंटच्या उजवीकडे 2 घर आहेत मित्रांनो, खाली 2 झिरो वाढवा, हा पॉइंट विसरून जा. उत्तर येणार 1590 गुणाकारामध्ये 15 भागाकारामध्ये मित्रांनो 10,000. भागाकारामध्ये काय आलं 10,000, झिरो गेला मित्रांनो. काय आहे 159 गुणाकारामध्ये 15 भागाकारामध्ये मित्रांनो 1000. काय उत्तर आलं 1000. 159 गुणाकारामध्ये 15 करून घ्या मित्रांनो, वाटल्यास असं लिहून देतो मी तुम्हाला. 159 गुणाकारामध्ये 15, 15 9 35 600 5, हातच्याला 13, 15 5 75, 75 ने 13 88, 88 8, हातच्याला मित्रांनो 8, 15 1 15, 15 8 23 85. काय उत्तर आलं 23 85 अपॉन 1000. मग खाली 3 झिरो आहेत मित्रांनो, एकूण 3 घरं सरकलो तर उत्तर येणार 2.385. हे तुमचं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. आय होप इथपर्यंत समजलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पुढचं एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. आता प्रकार 1 झाला, आता आपण प्रकार दुसरा बघणार आहोत. बघा आता एक्झाम्पल कसं आहे, मी लेखी उदाहरणात सर्व पण सांगणार आहे, लेखी उदाहरणात सहित सॉल्व्ह करून देणार आहे मित्रांनो. सो टॉपिक वाईज चॅप्टर वाईज सर्व काही टाइप वाईज बघायचे आहेत. टाइप दुसरा उदाहरण डिस्कस करत आहोत मित्रांनो. आपण काय म्हटले, 21 चे 8% अधिक 15 चे 9%. म्हणजे चे म्हणजे गुणाकार, म्हणजे 21 चे म्हणजे गुणाकार. परत एकदा रिवाइज करतो मित्रांनो. उदाहरण काय आहे, 21 चे 8% अधिक 15 चे 9%. मग काय करणार मित्रांनो, 21 गुणाकारामध्ये 8, 21 गुणाकारामध्ये 8, टक्क्याचं साइन आहे मित्रांनो, डिवायडेड बाय 100. अधिक आहे, हे अधिक असं लिहून टाकलं. 15 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 9, पुढे टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद काय टाकला 100. मग 21 किती झाले मित्रांनो, 21 68 असे, डिवायडेड बाय किती मित्रांनो 100 अधिक 15 9 135 डिवायडेड बाय किती मित्रांनो 100. दोघांचा छेद सारखा आहे, छेद एक वेळा लिहून टाकणार आहात आणि वरच्यांची बेरीज 168 अधिक 135. बरोबर आहे. यांची बेरीज बघा मित्रांनो, 8 5 1303, हातच्याला 1, 6 4 10 0, हातच्याला 1 2 आणि 1 3, 303 भागाकारामध्ये मित्रांनो 100. 303 भागाकारामध्ये किती मित्रांनो 100. लक्षात येत असेल. मग आता 303 भागाकारामध्ये 100, मग कसं सॉल्व्ह करणार, 3.03 हे तुमचं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो व्हिडिओ पॉज करणार आहात, पुढची कंटेंट्स लिहून घेणार आहात, पुढचा टॉपिक लिहून घेणार आहात. बघा 18 चे 18% अधिक 6 चे 7% वजा 12 चे 12%. मग काय करणार, 18 चे 18%. परत उदाहरण लिहून देतो. 18 चे 18%, काही लोकांना मराठी आकडे दिसत नसेल. 18 चे 18% अधिक 6 चे 7%, 6 चे 7% वजा 12 चे 12% मित्रांनो, वजा 12 चे 12%. मग काय करणार, 18 × 18 ना, 18 × 18 भागाकारामध्ये 100. बरोबर आहे. हा अधिक असा नसा मित्रांनो, 6 गुणाकारामध्ये 7 भागाकारामध्ये 100. कळालं हे, 6 गुणाकारामध्ये 7 भागाकारामध्ये 100 वजा
12 चे म्हणजे गुणाकार पुन्हा 12 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती 100 बरोबर आहे 18 चा वर्ग मित्रांनो 324 डिवायडेड बाय 100 अधिक साइन 42 डिवायडेड बाय 100 वजा 144 डिवायडेड बाय 100 छेद सर्वांचा 100 आहे सारखाच आहे एक वेळा लिहून टाकायचा मित्रांनो वरच्यांची काय करणार बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी 324 अधिक 42 वजा 144 पहिली या दोघांची बेरीज करावी लागेल मित्रांनो 324 आणि 44 6 366 वजा 144 भागाकारामध्ये मित्रांनो 100 366 मध्ये 144 गेले तर किती उरतात मित्रांनो 222 डिवायडेड बाय 100 सो उत्तर येतं मित्रांनो 2.22 काय उत्तर येतं 2.22 आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय व्हिडिओ पॉज करणार आहात लिहून घेणार आहात प्रत्येक कंटेंट समजून घेणार आहात मित्रांनो चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आता बघा 5/18 चे 54% अधिक 7/19 चे 76% जनरली काय करायचं असतं 100 ला छेडखाडी करायची नाही मित्रांनो टक्केवारीमध्ये 5/18 चा म्हणजे काय मित्रांनो चा म्हणजे गुणाकार 54 आहे टक्केवारीचं साइन आहे म्हणून छेदस्थानी काय टाकला 100 हा अधिक आहे असं नसा लिहिला मित्रांनो 7/19 लिहिला गुणाकारामध्ये 76 छेद किती मित्रांनो 100 समजतं मी काय करतोय बस कट करायला शिकायचे 18 1 18 आणि 18 त्रिक किती मित्रांनो 54 5 त्रिक किती झाले 15 आणि छेद किती 100 समजतंय हे एवढं सॉल्व्ह केलं आता आपलंच साइन असं नसं टाकून देऊ 1 चोक 76 8 चोक 7 चोक 28 डिवायडेड बाय मित्रांनो 100 दोघांचा छेद सारखा होता छेद एक वेळा लिहिला वरच्यांची बेरीज केली 15 अधिक 28 15 आणि 28 किती झाले मित्रांनो 43 8 5 13 43 डिवायडेड बाय 100 सो उत्तर येतं मित्रांनो 0.43 काय उत्तर येतं मित्रांनो 0.43 आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय काही डाऊट काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया 6/23 चे 115% वजा 9/17 चे 34% सॉल्व्ह करूया मित्रांनो बघा काय करणार 6/23 चा म्हणजे काय मित्रांनो गुणाकार 115 छेद किती टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती मित्रांनो 100 वजा 9 छेद किती 17 गुणाकारामध्ये 34 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती मित्रांनो 100 आणि 100 ला जनरली छेडखानी करायची नाही 100 ला हात लावायचा नाही 23 1 23 23 पंचे 115 मित्रांनो वरती आला 6 गुणाकारामध्ये 5 6 पंचे 30 भागाकारामध्ये आला 100 वजा 17 1 17 आणि 17 दुने 34 9 दुने 18 डिवायडेड बाय किती मित्रांनो 100 बरोबर आहे मग सोपं आहे दोघांचा छेद सारखा आहे तर छेद एक वेळा लिहून टाकणार मित्रांनो 30 वजा किती उरले 18 30 मधनं 18 गेले मित्रांनो 12/100 सो आन्सर खाली 2 झिरो आहेत मित्रांनो इकून 2 घर सरकलो सो 0.12 हे तुमचं काय आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय मित्रांनो काही लोकांना सोपं वाटत असेल काही लोकांना अवघड वाटत असेल पण मित्रांनो तुम्ही सोपं हवं असेल सोपं सांगा अवघड हवं असेल अवघड सांगा कॉल करा तुमचा एक कॉल माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असेल आणि कदाचित माझा एखादा निर्णय एखादी कंटेंट तुमच्यासाठी पण महत्त्वपूर्ण असू शकतो चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया 26 चे 5/13% अधिक 78 चे 326% हे उदाहरण आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो काय करणार सांगा 26 चा म्हणजे गुणाकार 5 छेद किती मित्रांनो 13 टक्क्याचं साइन आहे म्हणून मी इथं छेद 100 टाकला काय फरक पडतो दोघांचा अर्थ काय होतो मित्रांनो सारखा दुसऱ्या पद्धतीने लिहून देतो बघा काय करणार 26 गुणाकारामध्ये 5 छेद किती मित्रांनो 13 5/13 आणि हे पर्सेंटेजचं साइन आहे म्हणजे छेद 100 अधिक 78 गुणाकारामध्ये 3 छेद किती मित्रांनो 26 पुढे पर्सेंटेजचं साइन आहे म्हणून छेदस्थानी काय टाकला 100 आणि 100 ला जनरली काय करायचं नाही हात लावायचा नाही भाग द्यायचा प्रयत्न करायचा नाही काही महाभाग असे असतील 78 ला 100 ने भाग देतील 5 ने 100 ला भाग देतील देऊन का वेळ वाया घालवायचा खाली 0 असतील तर हात लावायचा नाही जनरली 26 1 26 26 त्रिक 78 3 त्रिक मित्रांनो 9 डिवायडेड बाय 100 अधिक 13 1 13 13 दुने 26 5 दुने 10 छेद मित्रांनो 100 आता छेद सारखा आहे तर छेद एक वेळा लिहून टाकणार 10 अधिक काय मित्रांनो 9 सो 19 छेद 100 याचं उत्तर माहित असेल सर्वांना एकूण 2 घर सरकायचे तो 0.19
19 हे याचं काय आलं उत्तर आलं. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. काय म्हटले बघा आता तुम्हाला आता थोडंसं क्रिटिकल थोडं आपण एक एक स्टेप मध्ये जात आहोत. अवघड उदाहरणांकडे जाणार आहोत, मग लेखी उदाहरणांकडे जाणार आहोत, मग मोठे खूप मोठे उदाहरण पण आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो. बघा 0.16 चे 0.2% अधिक 0.21 चे 0.3%. बरोबर आहे. मग कसं करणार मित्रांनो आता कसं करणार मित्रांनो आपण 0.16 गुणाकारामध्ये चा म्हणजे गुणाकार 0.2 छेद किती 100 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद 100 अधिक 0.21 गुणाकारामध्ये 0.3 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती 100. कळालं मला काय म्हणायचंय इथपर्यंत समजलं असेल. आता बघा अधिकच्या पलीकडचा इकडचा एक विचार करून घ्यायचा आणि याच्या पलीकडचा एक विचार करून घ्यायचा. पॉईंटच्या वरती किती घर आहेत मित्रांनो हे 2 आणि हा एक 3 घर आहेत म्हणजे खाली आपण 3 0 वाढवले आणि वरचा पॉईंट काय केला विसरून गेलो म्हणजे वरची संख्या झाली मित्रांनो 16 गुणाकारामध्ये 2 भागाकारामध्ये 1 लाख. भागाकारामध्ये किती झाले मित्रांनो 1 लाख. अधिकच्या खाली अधिक वरती बघा हे 2 आणि हा एक 3 घर आहेत म्हणजे खाली अजून 3 0 आपण काय केले वाढवले. खाली 3 0 वाढवले. वरचा पॉईंट काय केला मित्रांनो विसरून गेलो. वरची संख्या झाली 21 गुणाकारामध्ये 3 भागाकारामध्ये 1 लाख. भागाकारामध्ये काय आलं मित्रांनो 1 लाख. 16 दुनी किती झाले मित्रांनो 32 डिवायडेड बाय 1 लाख. 32 डिवायडेड बाय किती मित्रांनो 1 लाख अधिक 21 त्रिक 63 डिवायडेड बाय 1 लाख. आता दोघांचा छेद सारखा आहे 1 लाख. तो काय करणार एक वेळा लिहून टाकणार मित्रांनो 1 लाख आणि वरच्या दोघांची बेरीज करणार 32 आणि 63 होतात मित्रांनो 95. 95 डिवायडेड बाय 1 लाख याचं उत्तर सेकंदामध्ये आलं पाहिजे मित्रांनो. खाली 5 0 आहेत तर एकूण 5 घरं सरकायचे आहेत 1 2 3 4 5.0 उत्तर आलं पाहिजे मित्रांनो तुमचं 0.00095. हे तुमचं काय आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय लक्षात येत असेल मित्रांनो. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो सॉल्व्ह करण्यासाठी. व्हिडिओ पॉज करणार आहात लिहून घेणार आहात. चला मित्रांनो पुढे जाऊया. 3.6 चे 0.0005% अधिक 0.00 चे 0.6% बरोबर आहे. मग काय करणार 3.6 गुणाकारामध्ये मित्रांनो 0.0005 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती मित्रांनो 100 अधिक 0.009 गुणाकारामध्ये 0.6 डिवायडेड बाय 100. आय होप समजलं. आता बघा काय करणार हा जो पॉइंट आहे ना मित्रांनो हा जो पॉइंट आहे ना सॉरी हे जो प्लस आहे ना ते 5 मिनिटांसाठी याचा नंतरून विचार करा. पॉइंटच्या इकडचे घर सारखे करायचे आहेत आणि पॉइंटच्या इकडचे घर पण सारखे करायचे आहेत. आता बघा वरती किती घर आहे हे 1 आणि हे 4 वरती झाले मित्रांनो 5 घर झाले म्हणून खाली अजून 5 0 टाकावे लागतील. किती 0 टाकावे लागतील 5 0 टाकावे लागतील म्हणजे एकावर 7 0 होतात मित्रांनो. म्हणजे 36 गुणाकारामध्ये 5 डिवायडेड बाय एकावर 7 0 तुमचे एकावर किती 0 मित्रांनो 7 0 अधिक आता वरती किती घर आहेत मित्रांनो हे 3 आणि हा एक 4 घर आहेत खाली 4 0 टाकावे लागतील. खाली किती 0 टाकावे लागतील 4 0 म्हणजे एकावर हे 4 आणि 100 चे 2 6 0 झाले. किती 0 झाले मित्रांनो 6 0 झाले. वरती आलं 9 गुणाकारामध्ये 6 बरोबर आहे. आता 36 पंचे किती होतात 180 आहेत डिवायडेड बाय एकावर झाले मित्रांनो 7 0 एकावर किती 0 झाले 7 0 अधिक 9 चौक किती 9 सक 54 डिवायडेड बाय एकावर 6 0. आता एकावर 6 0 आहेत आणि एकावर 7 0 आहेत खाली तर पहिले 0 सारखे करून घ्या. वाटल्यास हा एक कट केला तरी चालणार आहे. ठीक आहे. मग वरती उरला 18 आणि 54 18 आणि 54 किती झाले मित्रांनो 64 74 आणि वजा 2 72 आणि एकावर किती 0 राहिले 6 0 राहिले. एकावर किती 0 राहिले मित्रांनो 6 0 राहिले. समजते मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. मग खाली 6 0 आहेत ना एकूण 6 घर सरकायचे 2 4 6.0 म्हणजे उत्तर काय येते 0.4 टाइम्स 0 72. समजते पॉइंटचा गोंधळ होत असेल काही डाऊट काही शंका होत असेल व्हिडिओ 2दा बघा 3दा बघा मित्रांनो. काही नाही समजलं कॉल करा.
तुमचा एक कॉल महत्वपूर्ण आहे मित्रांनो. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया मित्रांनो. बघा आता हा जो प्रकार आहे हा सॉल्व्ह करणार आहोत. आता मध्ये जर सर्व गुणाकार राहिलं असतं तर वेगळा फंडा वापरला असता. मध्ये एकदा जरी प्लस असेल मित्रांनो, मध्ये एकदा जरी प्लस असेल तर अंश वेगळा सोडून घ्यायचा आणि छेद वेगळा सोडून घेऊ. सध्या तरी स्टार्टिंगला आपण असं करूया, अंश वेगळा सोडूया, छेद वेगळा सोडूया. मी काय करतो मित्रांनो, बघा मी काय करतो, इथं अंश लिहितो, इथं काय लिहिणार आहे, अंश लिहिणार आहे आणि इथं काय लिहिणार आहे मित्रांनो, मी छेद लिहिणार आहे. बरोबर आहे. अंश सांगा काय काय, 0.6 गुणाकारामध्ये 0.5% साइन आहे म्हणून छेद किती मित्रांनो, 100 अधिक 0.3 गुणाकारामध्ये 0.3 भागाकारामध्ये पर्सेंटचं साइन आहे म्हणून छेद 100. मी बरोबर आहे अंशाचं गुणाकारामध्ये रूपांतर करून घेतलं. आता छेद पण किती मित्रांनो, 1.3 गुणाकारामध्ये 0.1% साइन आहे म्हणून डिवायडेड बाय किती, 100. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. मग काय करणार, आता पॉइंटच्या वरती किती घर आहेत मोजा बरं, हा 1 आणि हा 2 घर आहेत तर खाली 2 0 वाढवले, वरचा पॉइंट आपण विसरलो, इकडे पण एक घर आहे, इकडे पण एक घर आहे तर खाली अजून 2 0 वाढवले, वरचा पॉइंट विसरलो. वरची संख्या झाली मित्रांनो 6 गुणाकारामध्ये 5 डिवायडेड बाय 10,000. बरोबर आहे. अधिक 3 गुणाकारामध्ये 3 मित्रांनो डिवायडेड बाय 10,000. समजते मी काय करतोय, मग 6 पंचे 30 आणि छेद 10,000, 30 छेद 10,000 अधिक 9 छेद 10,000. सो उत्तर येणार आहे मित्रांनो तुमचं 39 छेद 10,000. 39 छेद किती येणार आहे, 10,000 म्हणजे 0.0039. का माहितीये ना, खाली 4 0 होते तर एकूण 4 घर सरकलो. सो आपलं उत्तर येतं मित्रांनो, अंश किती आला 0.0039. हा इथं जर मध्ये गुणाकाराचं साइन राहिलं असतं अजून काहीतरी वेगळा फॉर्म्युला होता, त्यावेळेस तर विचारच करण्याची गरज राहिली नसती. कशी ती आपण नंतरून बघणार आहोत. बरोबर आहे. तर मध्ये आता अंशाचं उत्तर आलं 0.0039. आता छेद सोडून घेऊ मित्रांनो. पॉइंटच्या वरती इथं एक घर आहे, इथं एक घर आहे म्हणून खाली किती 0 टाकावे लागतील, 2. वरची संख्या झाली 13 गुणाकारामध्ये 1 डिवायडेड बाय 10,000. सांगा मित्रांनो 13 डिवायडेड बाय 10,000 कोण सांगते याचं उत्तर मला, 13 डिवायडेड बाय 10,000 याचं उत्तर कोण सांगतं. खाली 4 0 आहेत एकूण 4 घर सरकायचे तो 0.0013 हे झालं उत्तर 0.0013. आता याचा काय करायचंय, सिंपल भाग द्यायचा मित्रांनो. पॉइंटच्या उजवीकडे घर मोजा किती आहेत, वरती 4 घर आहेत, खाली पण पॉइंटच्या खाली किती घर आहेत मित्रांनो, खाली पण 4 घर आहेत. बरोबर आहे का, हे 4 घर दिसतंय. मग पॉइंट बिंदास काय करायचा, विसरून जायचा. वरची संख्या झाली मित्रांनो 39 डिवायडेड बाय 13, 13 1 13 आणि 13 3 39. सो फायनली तुमचं उत्तर येतंय मित्रांनो 3. काय उत्तर येतंय, 3 उत्तर येतंय. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. काय म्हटलंय बघा, आता 0.18 चे 6% आणि अधिक छेद 0.12 चे 9%. इथं तुम्ही डायरेक्ट टक्के पण कट करू शकतात. काही लोकांना टक्के कट करणं अवघड जात असेल हे मला माहिती आहे. तर मग आपण पहिल्यानुसार काय करू, पहिल्यानुसारच काय करणार आहोत मित्रांनो, अंश वेगळा सोडून घेणार आहोत, छेद वेगळा सोडून घेणार आहोत. 0.18 गुणाकारामध्ये 6%. बरोबर आहे, म्हणजे 6 छेद किती मित्रांनो 100. हा झाला मित्रांनो तुमचा अंश, हा काय झाला अंश. आता काय सोडवणार आहोत मित्रांनो आपण, छेद 1.2 गुणाकारामध्ये 9 डिवायडेड बाय किती मित्रांनो 100. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. मग करा. पॉइंटच्या वरती 2 घर आहेत मित्रांनो तर खाली 2 0 वाढवा आणि वरचा पॉइंट विसरून जा. बरोबर आहे. वरती संख्या झाली 18 गुणाकारामध्ये 6 डिवायडेड बाय मित्रांनो किती 0 4 0 10,000. बरोबर आहे. 18 सक 800. बरोबर आहे. 18 सक 108 डिवायडेड बाय 10,000. सो तुमचं उत्तर काय पाहिलं मित्रांनो, एकूण 3 घर सरकायचे आहेत. 1 2 3 0.0108 याचं उत्तर येते मित्रांनो. अंशाचं उत्तर येते 0.0108. ठीक आहे. आता छेदाचं उत्तर बघा मित्रांनो, वरती एकच पॉइंट आहे, खाली 0 नाही आहे, खाली अजून एक 0 टाकला. बरोबर आहे. वरचा पॉइंट काय आला 12 गुणाकारामध्ये 9 डिवायडेड बाय 1000. मग 12 9 मित्रांनो 800 डिवायडेड बाय 1000. आता खाली 3 0 आहेत मित्रांनो तर एकूण 3 घर सरकायचे आहेत. सो उत्तर येणार आहे 0.108. ठीक आहे. याचं उत्तर येते मित्रांनो 0.108. समजलं. आता बघा पॉइंटचा भागाकार करायचा आहे आपल्याला. काय करायचंय मित्रांनो, पॉइंटचा काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे. अतिशय सोपं आहे. पॉइंटच्या वरती किती घर आहेत मोजून घ्या. वरती किती घर आहेत, पॉइंटच्या वरती किती घर आहेत मित्रांनो 4 घर आहेत. खाली किती घर आहेत
3 घर आहेत मित्रांनो, मग खाली अजून एक 0 वाढवावा लागेल आपल्याला, खाली अजून एक 0 वाढवावा लागेल आणि मग 4 घरं होतील. मग वरची संख्या होईल मित्रांनो पॉईंट विसरल्यावर 108 डिवायडेड बाय 1080. कळालं मला काय म्हणायचंय. मग बस 108 एक 108 राहिलेला 0, 108 एक 108, 1 छेद किती मित्रांनो 10, 1 छेद किती 10. मग खाली 1 0 आहे, एकूण एक घर सरकायचे आपल्याला. 0.1 याचं काय बनतंय आन्सर बनतंय. 0.1 याचं काय बनतंय आन्सर बनतंय. क्रिटिकल वाटत असेल, काही डाऊट काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकतात मित्रांनो. ठीक आहे, मला माहित आहे काही लोकांना हे इझी वाटत असेल, काही लोकांना हे खूप अवघड वाटत असेल, पण आपल्याला सर्वांना सुरुवात केली तेव्हा कुठेतरी जॉब लागणार आहे आणि आपल्याला डे नाईट फक्त आणि फक्त अभ्यासासाठी काही दिवस तरी घालवायचे आहेत. आता पुढचं बघा, आपण हे उदाहरण सॉल्व्ह करूया. हे उदाहरण सॉल्व्ह करूया. 30% 30%चे 20% अधिक 8%चे 5% दिलेत मित्रांनो. कसं सॉल्व्ह करायचं. जिथं टक्क्याचं साईन 30, जिथं टक्क्याचं साईन तिथं छेदस्थानी काय टाकतो आपण मित्रांनो 100, म्हणजे 30 टक्क्याचं साईन आहे म्हणून छेद 100 गुणाकारामध्ये 20 टक्क्याचं साईन आहे म्हणून छेद 100 अधिक 8 टक्क्याचं साईन आहे म्हणून छेद 100 चे म्हणजे गुणाकार 5% साइन आहे म्हणून छेद किती मित्रांनो 100. कळालं मला काय करायचंय. आता बस प्लसच्या जागेवर हे पहिले हे सॉल्व्ह करून घ्या. बरोबर आहे. 30 गुणिले 20 किती झाले 600 डिवायडेड बाय 100 × 100 झाले मित्रांनो 10,000. 100 × 100 किती झाले 10,000 आणि अधिक 8×5 मित्रांनो 40 डिवायडेड बाय किती झाले 10,000. 100 × 100 किती होतात 10,000. काही लोक कट करण्याची काय करतात 0. 100शी जनरली छेडछाड करायची नसते. 600 अधिक 4 म्हणजे झाले मित्रांनो 640 डिवायडेड बाय 10,000. कळालं 10,000 कसं का दरम्यानचा छेद सारखा होता, एक वेळा लिहिला आणि अंशांची बेरीज केली मी. हा 0 गेला हा 0 गेला. 64 डिवायडेड बाय 1000 मित्रांनो 64 डिवायडेड बाय काय 1000. मग एकूण 3 घरं सरकायचे फक्त 0.064 हे तुमचं काय आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे मित्रांनो. 0.064 हे तुमचं काय आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे. आय होप मी जे बोलतोय ते तुमच्या डोक्यात येत असेल. सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो आपण. पुढचं एक्झाम्पल बघूया कसं सॉल्व्ह करायचंय. बघा 20%चे 1/5% बरोबर आहे. मग काय करणार 20 टक्केवारीचं साइन आहे 20 टक्केवारीचं साइन आहे मित्रांनो 20 टक्केवारीचं साइन आहे म्हणून छेद 100 गुणाकारामध्ये 1/5 इथं लिहिलं 1/5 आणि टक्केवारीचं साइन आहे म्हणून इथं परत 100 टाकला. काय फरक पडतो काही फरक पडत नाही. 5 1 5 आणि 5 चोक 20 मित्रांनो. वरती राहिला 4 1 4 डिवायडेड बाय 100 गुणिले 100 म्हणजे उत्तर आलं 10,000. काय उत्तर आलं 10,000. आता खाली 4 0 आहेत मित्रांनो तर एकूण 4 घरं सरकायचे आहेत 1 2 3 4.0 उत्तर येते मित्रांनो 0.0004 हे तुमचं काय येते मित्रांनो उत्तर येते 0.0004 हे तुमचं काय येतंय उत्तर येत आहे. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता बघा मध्ये कुठेतरी एकदा जर प्लस आले तर काय करणार. या उदाहरणामध्ये प्लस आहे हे प्लसचं साइन आहे. मग पहिले अंश वेगळा सोडून घेणार छेद वेगळा सोडून घेणार अंश वेगळा सोडून घेणार छेद वेगळा सोडून घेणार. मग सांगा अंश कसा सोडवायचा आहे आणि छेद कसा सोडवायचा आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. मग आपण पुढे जाऊ आणि नंतरून मग त्यांचा भाग द्यायचा. बरोबर आहे. सांगा अंश सोडवायचा आहे म्हणजे काय अंश काय काय 4 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद 100 गुणाकारामध्ये 8 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद 100 अधिक 12 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद 100 आणि गुणाकारामध्ये 9 टक्क्याचं साइन आहे छेद 100. कळालं मी काय करतोय. इथं बघा छेद काय 7 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती 100 चे 5 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद किती मित्रांनो 100. बघा मग 8 चोक 32 छेद 10,000. 100 गुणिले 100 किती होतात 10,000 अधिक 12 अष्टोसे 108 छेद 10,000. कळतंय मी काय करतोय. छेद सारखा आहे 10,000 तो एक वेळा लिहून टाकणार आहात. 108 आणि 32 किती झाले मित्रांनो 140 ना 0 गेला 14/1000 उत्तर येणार मित्रांनो 0.014. उत्तर अंशाचं काय आहे 0.014. आता छेद बघणार आहोत मित्रांनो आपण 7 35 छेद 10,000. कळतंय. आता खाली 4 0 आहेत मित्रांनो एकूण 4 घरं सरकणार आहोत आपण 0.0035. आय होप समजलं. अंश काय येणार आहे छेद काय येणार आहे 0.0035. समजतंय काय करतोय. आता बघा पॉइंटच्या वरती किती घरं आहेत अंशस्थानी 3 घरं आहेत आणि खाली किती घरं आहेत मित्रांनो
4 घरं आहेत, तर कुठे 0 टाकणार, वरती एक 0 टाकणार. आता वरती पण 4 घरं झाले, खाली पण 4 घरं झाले. पॉईंटच्या उजवीकडचे घरं सारखे करायचे, पॉईंट विसरून जायचा. वरची संख्या झाली मित्रांनो 140 डिवायडेड बाय किती, 35. 140 डिवायडेड बाय 35, 35 एक 35, 35 दुने 70 आणि 70च्या दुप्पट परत 140 होतात, म्हणजे 35 एक 35 आणि 35 चौक 140. सो उत्तर येते मित्रांनो 4. काय उत्तर येतंय, 4 उत्तर येते. आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कंटेंट्स प्रॉपर आणि प्रॉपर वेने तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. चला मित्रांनो पुढचं करूया, पुढचं सॉल्व्ह करूया मित्रांनो. ठीक आहे, पुढचं सॉल्व्ह करूया मित्रांनो. काय म्हटलंय बघा, आता बघा हे दिलेलं आहे बघा, हे उदाहरण दिलंय 600 गुणाकारामध्ये 16 48 आणि 2 50 छेद किती 3 टक्क्याचं साइन आहे, परत गुणाकारामध्ये छेद किती मित्रांनो 100. नाही डोक्यात आलं, थोडासा डाऊट आला बघा. 600 गुणाकारामध्ये इथं छेद टाकून घेतला, 16 48 आणि 2 50 छेद 3 टक्क्याचं साइन आहे म्हणून छेद गुणाकारामध्ये किती टाकला 100 वजा 180 गुणाकारामध्ये 33 99 ने 1 100 छेद किती मित्रांनो 3 आणि ह्या टक्क्याचं साइन आहे म्हणून गुणाकारामध्ये 100. समजतंय. आता बघा 3 1 3 3 सक 18 राहिलेला 0. बरोबर आहे, कळतंय का मला काय करतोय. आता बघा त्याच्यानंतर काय करणार, 3 1 3 3 दुने 6 राहिलेली 2 0, ही 2 0 गेली, ही 2 0 गेली, हा 100 गेला, हा 100 गेला मित्रांनो. 2 गुणिला 50 किती उत्तर आलं 100 आणि 60 गुणिला 1 म्हणजे 60. 100 मधनं 60 गेले, काय उत्तर आहे मित्रांनो 40. काय उत्तर आहे 40. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. बघा हा जो पार्ट आहे, हा जो पुढचा पार्ट आहे, किती उदाहरण राहिलेत मला एकदा चेक करू द्या. ओके चलो 2 उदाहरण राहिलेले आहेत मित्रांनो, कव्हर करू. 1/2 हा 1/3च्या किती टक्के आहे, बरोबर आहे. 1/2 हा 1/3च्या किती टक्के आहे. मग काय करणार, 1/2 हा 1/3च्या म्हणजे गुणाकार ना, 1/3 च्या म्हणजे गुणाकार किती म्हणजे x टक्क्याचं साइन बरोबर 1/2 उत्तर आलं पाहिजे. काय उत्तर आलं पाहिजे मित्रांनो 1/2 उत्तर आलं पाहिजे. 1/3 च्या म्हणजे गुणाकार किती म्हणजे x टक्क्याचं साइन बरोबर 100 बरोबर 1/2 उत्तर आलं पाहिजे. बस मग काय करणार मित्रांनो 1/3 गुणाकारामध्ये x छेद 100 बरोबर काय उत्तर आलं पाहिजे 1/2. बस x ची व्हॅल्यू काढायची, x एका बाजूला ठेवा, हा 1/2 असा लिहा, हा येताना ऋषी पकूर करायचा. 3 छेद काय होईल 1 आणि हा 100 पण वरती जाईल, 100 छेद काय होईल 1. काय होईल मित्रांनो 100 छेद 1 50 1 2 1 2 50 100 आणि 50 3 150% होतात मित्रांनो. किती टक्के होतात, x ची व्हॅल्यू काय आली 150%. 1/2 हा 1/3च्या किती टक्के आहे 150% आहे. ठीक आहे, 2चे 1.5 पट जर केले तर 3च होतात मित्रांनो. ठीक आहे, हे पण तुम्ही करू शकतात. ठीक आहे, आय होप समजलं कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल 120 चे 8% म्हणजेच कितीचे 6% होय. 120 चे 8% बघा, म्हणजेचा अर्थ बरोबर असा होतो. म्हणजेचा अर्थ काय होतो मित्रांनो बरोबर असा होतो. म्हणजेच काय करायचंय मी तुम्हाला हे उदाहरण एकदम व्यवस्थित लिहून देतो. 120 चे 8% म्हणजे कितीचे 6%. बरोबर आहे, म्हणजेचा अर्थ बरोबर होतो मित्रांनो. बरोबर 120 चे म्हणजे गुणाकार, टक्क्याचं साइन आहे, छेद 100 बरोबर किती म्हणजे x चे 6 छेद 100. ज्याची किंमत काढायची तो एका बाजूला, बाकीचे सर्व एका बाजूला. मग काय करणार 120 गुणिला 8 भागाकारामध्ये किती मित्रांनो 100. ही संख्या अशी लिहून टाकली. हा 100 खाली भागाकार आहे, तो वरती गुणाकार केला आणि हा 6 वरती गुणाकार आहे, तो खाली भागाकार आणला. इज इक्वल टू इकडे राहिला x. 100 गेला मित्रांनो. 6 1 6 6 दुने 12 राहिलेला 0. 8 दुने 16 म्हणजेच 80 गुणिला 2 आलं उत्तर मित्रांनो x. किती टक्के आहे 160%. 6 चे किती टक्के आहे 106% आहे. आय होप समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय मित्रांनो, तुमच्या डोक्यात आलं असेल. चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. या चॅप्टर मध्ये आपण एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत मित्रांनो. पुढच्या चॅप्टर मध्ये राहिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. काही डाऊट काही शंका असेल मी नाशिक शहरामध्ये शिकवतो, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.